राखीचा बुधवार. राखीच्या बुधवारपासून ईस्टरपर्यंत आपण ख्रिस्त सभेतील एक अतिशय पवित्र अशा काळाला सुरुवात करीत आहोत. द चर्च सेलिब्रेट्स द सीझन ऑफ लेंट ॲज द स्प्रिंग टाईड ऑफ द लिटर्जिकल इयर. उपासना वर्षातील हा वसंत ऋतूचा काळ आहे आणि या काळामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला आपलं परमेश्वराबरोबरचं, आपलं लोकांबरोबरचं, आपलं पर्यावरणाबरोबरचं आणि आपलं स्वतःबरोबरचं जे नातं आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगत आहे. यावर्षी पोप लिओ ह्यांनी प्रायश्चित्त काळातील आपल्या संदेशामध्ये आपल्याला सुंदररित्या बोध केलेला आहे. पहिली गोष्ट उपवास काळामध्ये आपण करत असतो आणि ती म्हणजे प्रार्थना. या प्रार्थनेविषयी बोध करताना पोप लिओ म्हणतात की प्रार्थना करणे म्हणजेच परमेश्वराच्या शब्दासाठी जागा तयार करणे. वी नीड टू क्रिएट अ स्पेस, अ रूम फॉर द वर्ड ऑफ गॉड. परमेश्वराच्या शब्दासाठी जागा कशी तयार करावी ह्याविषयी बोध करताना पोप लिओ आपल्याला सांगतात की आपण परमेश्वराचा शब्द ऐकला पाहिजे. वी नीड टू लिसन टू द वर्ड ऑफ गॉड. आणि त्याविषयी संदर्भ देताना निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय 3 ओवी 7 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. परमेश्वर इस्रायल लोकांना मोशेला सांगतो की इस्रायल लोकांचे आक्रोश मी ऐकलेले आहेत. परमेश्वर स्वतः ऐकण्याची क्रिया करतो. The Lord listens, and the same Lord invites you and me in this season of Lent to create a space for Him to listen to His word. जेव्हा आपण परमेश्वराच्या शब्दासाठी आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये जागा निर्माण करतो आणि परमेश्वराचा शब्द ऐकतो आणि त्यावर चिंतन करतो, तेव्हा निश्चितच परमेश्वराबरोबरचं आपलं जे नातं आहे ते नातं अधिक दृढ आणि चांगलं करण्यासाठी आपण मदत करीत असतो. दुसरी गोष्ट ख्रिस्त सभा आपल्याला या प्रायश्चित्त काळामध्ये करण्यासाठी सांगत आहे आणि ती म्हणजे उपवास करा. फास्टिंग म्हणजेच आपण परमेश्वराने आपल्याला जे देणग्या दिलेल्या आहेत त्यावर चिंतन करायचं आहे. याविषयी बोध करताना पोप लिओ आपल्याला सांगतात वी नीड टू ग्रो इन सोशल कॉन्शियसनेस. आपण सामाजिक जाणीवेमध्ये वाढले पाहिजेत. जिथे जे अन्याय आहे, जिथे जिथे अत्याचार आहे त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी, त्याविरुद्ध लढा देण्यासाठी आपण सक्षम असले पाहिजेत. आपण त्यासाठी तयारी केली पाहिजे. आणि विशेष करून आपण पर्यावरणाचा विचार करीत असताना पर्यावरणावर जे अत्याचार होत आहेत आणि पर्यावरणाची जी ऱ्हास होत आहे त्यासाठी आपण संघटित झाले पाहिजेत. आपण आवाज उठवला पाहिजे आणि त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे. वी नीड टू कम टुगेदर टू फाईट द कॉज ऑफ नेचर अँड टू बी इको फ्रेंडली. पर्यावरण प्रेमी होण्यासाठी जणू काही आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. आपल्या उपवासाद्वारे आपण परमेश्वराने आपल्याला ज्या देणग्या दिलेल्या आहेत, निसर्गाची जी देणगी आहे त्याचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल आणि त्याचा वापर परमेश्वराच्या गौरवासाठी आपल्याला कसा करता येईल आणि ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना आपण न्यायाची शिकवण किंवा न्याय प्राप्त करून देण्यासाठी कसा लढा देता येईल याविषयी बोध केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच आर्म्स गिविंग म्हणजे दानधर्म करा. याविषयी बोलताना पोप लिओ आपल्याला सांगतात आर्म्स गिविंग मीन्स वॉकिंग विथ द कम्युनिटी. आपण सहप्रवासी आहोत, आपण एकटे नाहीत, तर आपण सांघिकरित्या सगळे एकत्र आहेत. ही जी ऐक्याची भावना आहे ती आपण जोपासली पाहिजे, ती आपण वाढवली पाहिजे. आणि म्हणून आपण या दानधर्मावर चिंतन करीत असताना आपल्यामध्ये जी भांडणं आहेत, आपल्यामध्ये जे भेद आहेत, आपल्यामध्ये जे विभक्त करण्याची प्रवृत्ती आहेत त्या आपण दूर केल्या पाहिजेत. आणि ऐक्यामध्ये, दयेमध्ये, प्रेमामध्ये, समेटामध्ये आपल्याला कसं वाढता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. एकत्रितपणे कम्युनियन, सहप्रवास
ह्यामध्ये आपल्याला कसं पुढे जाता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. राखेच्या बुधवारी आपल्याला आठवण करून दिली जाते की आपण मानव आहोत, आपण दुर्बळ आहोत, आपण मर्यादित आहोत. मात्र आपल्याला या दुर्बळतेमध्ये राहायचं नाही, तर त्याही पलीकडे जाऊन पुनरुत्थित व्हायचं आहे. आणि पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला परिवर्तनासाठी, आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि अमर्यादित जीवनाची हाक आपल्याला देत आहे. त्यासाठी परमेश्वराचा शब्द ऐकूया. त्यासाठी आपण संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढा देऊया. त्यासाठी आपण एकत्रितपणे समेटाद्वारे ऐक्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया. हा प्रायश्चित्त काळ आपणा सर्वांना कृपेचा, ईश्वरी दयेचा आणि परिवर्तनाचा जाओ अशी सदिच्छा मी आपणास देत आहे. विश यू अ हॅपी लेंट, अ सीझन ऑफ कन्वर्शन, अ सीझन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, अ सीझन of experiencing God's grace.